राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते आणि सभासदांची मोहीम महाराष्ट्रात चालू आहे। त्याचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात जातोय, पण उस्मानाबाद जिल्ह्यात आज त्याचा आढावा होता। थोड्या वेळाने बीडला जाणार आहे आणि मग रात्री मुक्कामाला नाशिकला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्यात चांगले सभासद करण्याचे काम आमचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांनी केलेले आहे आणि त्याच्यात पुढच्या 10-15 दिवसात अधिक मोठी व्यापक मोहीम त्यांच्या स्तरावर घ्यायचं देखील त्यांनी निश्चित केलेलं आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सभासद जास्तीत जास्त करावे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे। त्यातून तालुका जिल्हा स्तरावरच्या आणि राज्य स्तरावरच्या निवडणुका घेऊन त्याप्रमाणे तालुका जिल्हा आणि वरच्या स्तरावरच्या निवडणुका होतील। आज त्या निमित्ताने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला भेट देताना उस्मानाबाद जिल्ह्यातील लिफ्ट इरिगेशन 1 आणि उपसा सिंचन क्रमांक 2 या दोन्ही योजना मी जलसंपदा मंत्री असल्यामुळं मागच्या 2.5 वर्षात या दोन्ही योजना ठप्प झालेल्या होत्या, त्याला गती देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। एक योजना जवळपास 500 कोटी रुपयाची खर्च करून होणार आहे, दुसरी योजना जवळपास 250 कोटी रुपये खर्च करून होणार आहे आणि त्याचं आमचं उद्दिष्ट होतं की 2024च्या मध्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत या योजना पूर्ण व्हाव्यात तशी आखणी करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। मला खात्री आहे की सरकार जरी बदललं तरी या योजना पूर्णत्वाला जातील आणि जवळपास दोन्ही योजनांचं पाणी या जिल्ह्यातल्या जवळपास सर्व तालुक्यात काही ना काही प्रमाणात पोहोचेल आणि कृष्णेचं पाणी मराठवाड्यात येण्याचं जे उद्दिष्ट होतं ते काही अंशी या निमित्तानं पूर्ण होईल। या योजनेतील कामं थांबवली अशी माहिती आहे। नवीन सरकार आल्यावर त्यांनी स्थगिती दिलेली होती, पण माझी माहिती आहे की आता ती थांबलेली नाही आहे, स्थगिती उठवतील। हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या आहे आणि माझी खात्री आहे की त्याला ती स्थगिती देणार नाही। शेवटी चांगलं काम असेल तर त्याला शक्यतो कोणी स्थगिती देत नाही। माझ्या माहितीप्रमाणे फायनल टेंडरही निघालेलं आहे, त्याचं फायनलायझेशन लवकर होईल। दोन्ही योजनांची कामं पुढच्या 1.5-2 वर्षात पूर्ण होतील। त्याच्यात रिटेंडर होणार आहे म्हणजे पूर्वीच्या टेंडरमध्ये काय प्रॉब्लेम होता असं त्यांना वाटतं? मला वाटत नाही रिटेंडर होईल, असं काही प्रॉब्लेमचा प्रश्न नाही आहे, त्यामुळे त्याचा लवकर निर्णय होईल। तुम्हाला आता काय विचारायचं? एकच राजकीय प्रश्न आहे। पत्राचाळ प्रकरणात पवारांचं नाव सातत्यानं घेतलं जाते। 2 दिवस झालं भाजप आरोप करत आहे, तर पक्षाची काय भूमिका असणार आहे? असं आहे की पत्राचाळीच्या बाबतीत साधारणतः खोटे आरोप भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीचे आमचे नेते आदरणीय पवारसाहेबांच्यावर करते। पत्राचाळ प्रकरण काय आहे? पत्राचाळ प्रकरण हे आहे की त्या चाळीमध्ये 808 रहिवासी कुटुंब राहत होती आणि 808 कुटुंब जी राहत होती त्या कुटुंबांना बराच काळ त्या ठिकाणाहून काढून त्या ठिकाणी पुनर्स्थापना किंवा त्यांचं रिहॅबिलिटेशन करून तिथं पुनर्निर्माण इमारतीचं SRAचा प्रकल्प होणार होता आणि बराच काळ त्या बिल्डरने ज्याच्याकडेही जबाबदारी होती त्याने ते काम पूर्ण न केल्यामुळं किंवा सुरू न केल्यामुळं पत्राचाळीतले जे रहिवासी आहेत ते सगळे रहिवासी 808 हे पूर्णपणाने निराश झालेले होते। ते अनेक ठिकाणी जात, तसे त्यांनी पवार साहेबांना निवेदन दिलं असेल आणि मग पवार साहेबांनी ती बैठक
12 ऑगस्टला चव्हाण सेंटरला जशी त्यांना निवेदन आली तशी म्हाडाचे चीफ ऑफिसर उपस्थित होते आणि तत्कालीन खासदार आणि तिथले डेव्हलपर यांना देखील पवार साहेबांनी बोलवलेलं होतं। त्यावेळी असं निदर्शनाला आलं की 8 फेब्रुवारी 1988चा जो GR आहे त्याप्रमाणे ती योजना तिथं बसू शकत नाही असं त्या चर्चेत निष्पन्न झाल्यावर पवार साहेबांनी सांगितलं की याच्या दुरुस्त्या कसं करता येतील, तर तिथल्या सचिव जे विभागाचे आहेत हाऊसिंग डेव्हलपमेंटचे त्यांनी सांगितलं की याला शासनानेच याबाबतीत निर्णय घेतला पाहिजे। मग पवार साहेबांनी त्या सर्व निवेदन आणि ते सगळं प्रकरण सचिवांना सूचित केलं की हे शासनाच्या समोर मांडा आणि शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा। त्यांनी चौकशीची मागणी केली आहे। त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, चौकशीला सामोरे जाणार आहेत? बरोबर आहे, कारण माझ्याकडं जे डॉक्युमेंट आहे, मिनिट्स आहेत त्या मिटिंगचे, त्या मिटिंगमध्ये सचिव हाऊसिंग यांनीच पॉइंट आउट केलं की रिडेव्हलपमेंट स्कीम जी आहे त्या ज्या पद्धतीने अप्रूव्ह झालेली आहे 1988 सालच्या GR प्रमाणे, तर ती करणं काय कसं आहे हे आता मिनिट्सच बाहेर आलेले आहेत त्याचे। त्यामुळं ही मोठी योजना आहे। 808 मी मुंबईचा पालकमंत्री असताना त्यातले काही लोक पत्राचाळीची त्या काळात मलाही भेटलेले होते आणि त्यांनी सगळीकडे जात होते, तसे ते पवार साहेबांच्याकडे गेले। त्यामुळे तत्कालीन डेव्हलपर जो होता त्याला त्या GRच्या अधीन राहून त्याला ते डेव्हलपमेंट करता येत नव्हती असं दिसतंय। त्यामुळे ते प्रकरण सगळं थांबलेलं आहे, एवढा मोठा प्रोजेक्ट, आणि म्हणून 808 लोकांनी पवार साहेबांच्याकडं जाऊन विनंती केली। त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींनी त्यामुळे ही मिटिंग घेतलेली होती आणि पवार साहेबांनी निर्णय काय घेतला, त्यांनी सचिवांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सरकारला सांगा की या पवार साहेब केंद्रीय मंत्री होते, तुमच्या सरकारला सांगा आणि याच्यात आवश्यक असणारी योग्य तो निर्णय तुम्ही घ्या। काय निर्णय घ्या, कसा निर्णय घ्या हे पवार साहेबांनी सांगितलेलं नाहीये। ज्यावेळी सचिवांनी सांगितलं की हे सरकारनेच याच्यात काहीतरी ठरवलं पाहिजे, त्यावेळी मग पवार साहेबांनी त्या जे चाळीतले प्रतिनिधी होते त्यांना सांगितलं की सरकारचं काम आहे, सरकारने याच्यात निर्णय घ्या। चौकशी करण्याची मागणी होती, सामोरे जाणार आहेत? त्यांनी पत्र दिले, मला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय तसं भाजपचे तुम्ही आताच मला सांगताय। साहेबांनी असं केली की चौकशीला सामोरं झाले, दोषी नसेल तर आरोप करणार, कारवाई काय करणार असं पवार साहेबांनी बरोबर आहे। पवार साहेबांनी दोषी नसल्यावर असं आहे की उठसूट राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांच्यावर आणि खास करून पवार साहेबांच्यावर आरोप करायची आता पद्धत सुरू झालेली आहे आणि जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सतत करतोय। कारण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच त्यांना समर्थपणाने तोंड देईल अशी त्यांना कदाचित भीती वाटत असावी आणि त्यामुळे सतत पवार साहेबांच्यावर खोटे नाटे आरोप करणं हा काही लोकांनी त्यांचं मिशन घेतलेलं आहे। म्हणून पवार साहेबांनी हे स्पष्टपणाने सांगितलेलं दिसतंय। ती लोक कोण आहेत हे सांगितलं। मराठा आरक्षणासंदर्भात उपसमिती नेमली गेलेली आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आणि त्या आरक्षणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यावर पक्षाची भूमिका काय? पक्षाने वारंवार याच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केली आहे। सरकारने आता उपसमिती निश्चित केलेली आहे, आता त्यावर ते निर्णय करतील। त्यामुळे उपसमितीच्या निर्णयात कोणता अडथळा येण्याची आवश्यकता नाहीये। उपसमितीने लवकर त्यावर निर्णय करावा। सर, आपण मराठवाड्याचा दौरा करताय सत्यानंतर झाल्यानंतर एकूण काय परिस्थिती होती? बंडखोरी झाल्यानंतर आपण सगळेच मतदारसंघात जात आहे, तिथे शिवसेनेच्या आमदारांची बंडखोरी, काय एकूण चित्र आपल्याला वाटतं? काय परिस्थिती बदल होईल? काय मराठवाड्यामध्ये फार चांगली परिस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आम्ही तिन्ही मित्रपक्ष आहोत, त्या सर्वांची चांगली परिस्थिती आहे। उलट लोक अतिशय उत्साहाने आमच्या या सगळ्या दौऱ्यात जागोजागी थांबून, आम्हाला इथे यायला उशीर झाला त्यातला तोच एक भाग होता, त्यामुळे जागोजागी थांबून लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि महाराष्ट्रात अलीकडे झालेलं जे सत्ता बदल आहे त्याच्यावर एक चीड महाराष्ट्रातल्या लोकांच्यात आहे,
ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार फुटून गेलेले आहेत त्या जिल्ह्यात तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनातला राग आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ज्या सभा घेत आहेत त्यांना लोकांनी दिलेल्या प्रतिसादावरून आपल्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात लोक या झालेल्या सत्ता बदलाच्या विरोधात आहेत. केंद्रीय अर्थमंत्री आज पुण्यात त्या बारामतीत पण जाणार आहेत अशी माहिती आहे. त्याला त्यांनी मिशन बारामती असं नाव दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, कारण बारामतीच्या मतदार जसा पुणे शहरात बारामती लोकसभेचा मतदार आहे खडकवासला भागात, तसा दौंडसारख्या भागात देखील बारामतीचा मतदार आहे, पुरंदर आहे, बारामती तालुक्यात आहे. या सगळ्यांना एक प्रश्न आहे की अलीकडच्या काळात देशात महागाई का झाली, इन्फ्लेशनचा रेट का वाढलेला एवढा, पेट्रोल डिझेल गॅस याचे दर का वाढलेले आहेत, स्टील सिमेंटचे दर का वाढलेले आहेत. या देशामध्ये देशाची प्रगती होण्यापेक्षा अनेक क्षेत्रात युनोने जाहीर केलेल्या युनेने जाहीर केलेले जे आकडेवारी आहे त्यात आपल्या देशाचा क्रमांक वर जाण्याच्या ऐवजी खाली जायला लागलाय अनेक क्षेत्रात. ते का होतंय याचं स्पष्टीकरण देशाच्या अर्थमंत्री बारामतीकरांना, बारामतीच्या मतदारसंघातल्या लोकांना देतील. तो फार जागृत मतदार आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना पाहिजेत. मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानेन की त्यांनी खास त्यांचं समाधान करण्यासाठी आणि त्या लोकांना समजावून सांगण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांनाच पाठवलेलं आहे. त्यामुळं इन्फ्लेशन रेट का वाढतोय, या देशात महागाई का वाढते, या देशाची अर्थव्यवस्था संकटात का यायला लागली आहे, या देशात जीएसटी अन्नधान्यावर का लावायला लागला, या देशात चपलापासून कपड्यापर्यंत जीएसटी लावण्याची आवश्यकता का भासली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बारामतीकरांच्या मनात प्रश्न आहेत मनात. याची उत्तरं निर्मला सीतारामन मॅडम देतील असा उत्साह लोकांच्यात फार मोठ्या प्रमाणात. राजकीय काय परिणाम होईल? राजकीय काय त्यांनी सांगितलं की बारामती जिंकण्यासाठी अर्थमंत्री जिंकवण्यासाठी आलेले आहेत. असं आहे की बारामती लोकसभेत जो विकास झालेला आहे तो हळूच जाऊन बघावा आणि आपल्या मतदारसंघात तो करावा. कॉपी करण्यासाठी बघावं लागतं. त्यामुळे त्यांनी बहुतेक तो मागून घेतलेला मतदारसंघ आहे, कारण देशाचा अर्थगाथा आपल्या हातात आहे. हीच आयुष्यातली संधी आहे. आपण ज्या भागातून निवडून आलोय त्याचा विकास करण्याची. पण विकास करायच्या सगळ्यांना कल्पना नसतात, दिशा नसते. तर ती दिशा काय असली पाहिजे त्याचा आदर्श मॉडेल भारतामध्ये बारामती आहे. ते बघायला ते आले, त्यामुळे त्यांचं तर आम्ही स्वागत करतो. साहेब, आज राजकीय पक्षानंतर मुख्यमंत्री दिल्लीवारी आपली 40 आमदार येऊन करत आहेत. ओळख परेड हे निवडणूक आयोग करणार आहेत. काही मंत्र्यांना पण भेटणार आहेत. काय एकूण वाटतं आपल्याला, काय अपेक्षित राज्याच्या पगार थोडे आपल्या दौऱ्याकडे जाणार? गेल्या किती दिवस झाले सरकारी 3 महिने होत आले. या 3 महिन्यामध्ये यांना दुसरं काही सुचतच नाही. 40 जण एकत्रित ठेवणे, त्यांना सांभाळणे, शिवसेनेवर हक्क सांगणे, सुप्रीम कोर्टातली केस चालवणे, याच्याशिवाय राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना बिचाऱ्यांना दुसरं कामच सुचत नाही. आणि त्याचा परिणाम काय, तर वेदांता फॉस्कॉन सारखा प्रोजेक्ट गुजरातला गेला. या राज्यातली इन्व्हेस्टमेंट परराज्यात चाललेली आहे. 1,58,000 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रातनं गुजरातला गेली. 4 लाख देशात महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार गेला. प्रचंड मोठी हानी, आर्थिक हानी महाराष्ट्राची झाली. ज्या प्रोजेक्टमुळे 27,000 कोटी रुपये दरवर्षी महाराष्ट्राच्या किटीमध्ये आले असते, ट्रेजरीमध्ये आले असते कराच्या रूपानं, तो प्रोजेक्ट आपण गमावला. आता तो प्रोजेक्ट ज्यांचा होता त्या अनिल अगरवालांच्याकडे जाऊन भेटणं, त्यांना साकडं घालणं, त्याला ओढून परत आणणं, असा कुठंच प्रयत्न होत नाही. ते इतके घाबरलेले आहेत की गुजरातला गेलेले आहेत म्हणून त्यांना कसं थांबवायचं या भीतीनं राज्याचे मुख्यमंत्री अनिल अगरवालना संपर्क साधत नाहीत. आम्हालाच सांगतायत नाही दुसरा प्रोजेक्ट येतोय, तो मिळाला की आपलं बरं होईल, अशी परिस्थिती आहे. आता निवडणूक आयोगाकडं ओळख परेड आहे. आमदारांची ओळख परेड करायची काही गरज नव्हती, पण आता चालू आहे. ठीक आहे, आम्ही काय निवडणूक आयोगाबद्दल काही बोलत नाही. पण निवडणूक आयोग खरंच म्हणजे पक्ष एकाचा, त्या पक्षाने ज्यांना मोठं केलं, ज्या चिन्हावर जी मोठी झाली ती पक्ष घेऊन जर चालली कुठं,
तर या देशात पक्ष काढायचा प्रश्नच संपेल. कोणी पक्ष काढायला बंद होईल आणि सगळे निवडून आल्यावर मग एका छताखाली आणायचा नवा कार्यक्रम सुरू होईल. त्यामुळे ठीक आहे, जे काही त्यांनी आता केलेलं आहे ते निस्तरायचं काम करण्यात ते गर्क आहेत. महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला, आता मी महाराष्ट्रात या ठिकाणी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, गोगलगाईचे पैसे अजून आलेले नाहीत, फार मोठ्या प्रमाणात शेतकरी वाट बघतायत. या सगळ्या संकटातून सुटण्यासाठी मदत सरकारची व्हावी, पण दुर्दैवाने या सरकारला दिल्ली वारी, हायकोर्टात सुप्रीम कोर्टाची वारी, निवडणूक आयोगाची वारी याच्याशिवाय दुसरं काही काम नाहीये. त्यामुळे शेतकरी आज हवालदिल झाले. मुंबई महानगरपालिकेत आघाडी म्हणून काही दिसतंय का? देण्यात येतात राजकीय पक्षांना ज्या देणग्या देण्यात येतात त्याच्यात त्या मर्यादेत घट करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे पाठवला. त्याच्याकडे कसं पाहता? नाही, मी ते जास्त बघितलेलं नाही. काय म्हणता तुम्ही? ज्या निनावी देणग्या देण्यात येतात 20,000 त्याची मर्यादा 2,000 पर्यंत करण्याचा प्रस्ताव दिलाय. त्याचा राजकीय पक्षावर कसा परिणाम होईल किंवा दुसरा पक्ष उभारी घेऊ नये असं काही त्यातून होणार आहे का? नाही, आतापर्यंत जे बदल दुरुस्त्या केलेल्या आहेत त्यामध्ये राजकीय पक्षांना कोणी देणग्या द्यायला दजावू नये आणि जर एखाद्याने ती चूक केलीच तर त्याच्यामागे ईडी किंवा अन्य एजन्सीज लावणे असा कार्यक्रम देशभर चालू आहे. त्यामुळे आमच्या कुठल्या पक्षाला देणग्या मिळण्याचा स्कोप नाहीये. देणग्या एकाच पक्षाला मिळू शकतात, हे आता जगजाहीर आहे. मुंबई महानगरपालिकेत आघाडी संदर्भात काही ठरलंय का? शिवसेना, काँग्रेस आघाडी संदर्भात अजून काही ठरलेलं नाही, पण आम्हाला आमच्या ज्या अनौपचारिक चर्चा झाल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची आघाडी मुंबईत होऊ शकते, पण अजून आम्ही तपशिलात चर्चा केलेली नाही. काँग्रेस बरोबर काही चर्चा झाली का? काँग्रेस बरोबर देखील अशीच अनौपचारिक चर्चा झालेली, पण काँग्रेसच्या वतीनं मी बोलणं हा माझा अधिकार नाहीये, पण माझ्यापुरतं मी तुम्हाला सांगेन. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आपली दुसऱ्यांदा निवड झाली, पहिली वेळ आणि दुसरी टर्म, यामध्ये आपल्याला नेमका काय बदल? नाही, असं आहे की महाराष्ट्रातल्या सभासद नोंदणीची मोहीम आम्ही चालू केलेली आहे. मी आमच्या केंद्रीय समितीला विनंती केलेली होती की महाराष्ट्रातल्या तालुका जिल्हा स्तरावरच्या निवडणुका घेण्यास आम्हाला थोडासा वेळ द्या. त्यांनी तशी विशेष बाब म्हणून वेळ वाढवून दिलेली आहे आणि त्यामुळं देशात जे आदरणीय पवारसाहेबांना अधिकार आमच्या दिल्लीतल्या सभेतून दिलेला होता त्यातून त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आणि देशातले निवडून आलेल्या सगळ्या अध्यक्षांची नावं जाहीर केली आणि त्यात महाराष्ट्राचं नाव मोकळं राहू नये म्हणून त्यांनी माझंही नाव जाहीर केलेलं आहे. पण आमचा प्रयत्न आहे की तालुक्यातून निवडून, जिल्ह्यातून निवडून, राज्यात निवडून लोक यावीत आणि सगळ्यांनी या संदर्भात एकमत करावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पक्ष संघटना बांधण्यासाठीच आम्ही ह्या सगळ्या प्रयत्न करतो. शिवसेनेबरोबर वंचित जाण्याचा काही प्रस्तावाच्या चर्चा सुरू झाल्या, तर वंचित शिवसेनेबरोबर युती करतात, राष्ट्रवादीची पुढची भूमिका काय असेल? नाही, अशा जर प्रश्नाला उत्तर देणं आज योग्य असं वाटत नाही. अशा बऱ्याच चर्चा वेगवेगळे पक्ष वेगळ्या लोकांची चालू असतात. त्या प्रत्येक चर्चेच्याबद्दल आपण प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. मूर्त स्वरूपात ज्या घटना होतात त्याविषयी बोलणं योग्य.